नमस्कार मंडळी, मूड फूड प्रियांका या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत मस्त अशी डांगड्याची सुक्की भाजी। डांगडा म्हणजे दुधी भोपळा हो। चला तर मग दुधी भोपळ्याची सुक्की भाजी करण्यासाठी मी घेतला होता एक दुधी भोपळा, त्याच्यावरचं साल काढून असा बारीक चिरून घेतलेला आहे। तर त्याचबरोबर मी अर्धा कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, भिजत घातलेली आहे। तर बघू शकता, तर हा अशा प्रकारे दुधी भोपळा मी त्याच्यावरचं साल वगैरे काढून स्वच्छ धुवून घेऊन साल काढून नंतर मी बारीक कट करून घेतलेला आहे। तर या पद्धतीने आपण दुधी भोपळा घेतलेला आहे चिरून। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी। चला तर मग मी एक कढई घेतली आहे, त्यामध्ये मोहरी आणि जिरे तडतडण्यासाठी टाकलेला आहे, त्याचबरोबर थोडासा कढीपत्ताही टाकून घेतलेला आहे। तर ते छान तडतडून झाल्यानंतर यामध्ये आपण अद्रक, लसूण, खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर घालून केलेलं वाटण जे होतं ते वाटण घातलेलं आहे 2 चमचे। ते छान आता सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेला जो दुधी भोपळा होता तो यामध्ये टाकून घ्यायचा। बारीक म्हणजे आपलं पाव इंच किंवा अर्धा इंच असे त्याचे काप करून घ्यायचे। तर छान अशी ही दुधी भोपळ्याची सुक्की भाजी आपण बघणार आहोत। याची आपण लपथबी म्हणजे रसरशीतसुद्धा भाजी करू शकता। तर यामध्ये आता मी हळद घालून घेतला आहे पाव चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि पाव चमचा कसुरी मेथी हातावर चोळून टाकलेली आहे। त्याचबरोबर 1/2 चमचा मी चटणी टाकलेली आहे। मी रेग्युलर 1 चमचा वापरते। काही भाज्या मुळात आमच्या गोड असतात, त्यामुळे थोडीशी पाव चमचा वाढती घातली आहे, यामुळे 1/2 चमचा मी चटणी घातली आहे। त्याचबरोबर 1 चमचा मीठ घालून घेतलेला आहे आणि भिजत घातलेली हरभऱ्याची डाळ ती पण टाकून सगळं जिन्नस आपण आता हे एकजीव करून घेऊया। तर ह्याला अगदी आपण भरपूर मसाले घातले नाही, गरम मसाले तरीही चालतात। ह्या आमच्या ह्याच्यावर हे चटणी, मीठ आणि जे लसूण खोबऱ्याचं वाटण आहे ह्याच्यावर ही भाजी अप्रतिम लागते। तर यामध्ये 1 फुलपात्र पाणी ओतायचं। तर मी 3 पळी पाणी ओतलेलं आहे, म्हणजे अंदाजे 1 फुलपात्र आहे। तर झाकण ठेवून छान असे 10 मिनटं शिजून द्यायचं। तर 10 मिनटानंतर बघू शकता असं टेक्स्चर येतं भाजीला। तर छान अशी शिजलेली आहे आपली ही डांगडा किंवा दुधी भोपळा जो पांढरा असतो लांबडा तो। तर काही भागामध्ये ह्याला डांगडा म्हणतात, तुमच्या इथे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा बरं का। तर आपला हे आता ही डांगडा शिजत आलेला आहे। तर शिजत आल्यानंतर यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आणि छान असं परतून घ्यायचं। तर मी शेंगदाण्याचं कूट जे आहे ते 3 चमचे घालून घेणार आहे, यामुळे आपली भाजी ही सुक्की छान होते। तर ही भाजी आपण चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सर्व करू शकता, खूप टेस्टी होते। जर रसरशीत हवी असेल तर थोडंसं पाणी वाढतं घातलं तरीही चालतं। तर आपण सुकी भाजी बघतोय म्हणून मी सुकी भाजी दाखवत आहे। तर मस्त अशी आपली हा दुधी भोपळा आपला झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल रेसिपीचा तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी किंवा व्लॉग व्हिडिओ पाहत राहा। धन्यवाद। भेटू पुन्हा छान रेसिपी व्हिडिओ घेऊन। तर नक्कीच कमेंट करून अभिप्राय कळवा, तुम्ही पण अशा प्रकारे डांगड्याची किंवा दुधी भोपळ्याची भाजी करता का? तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।